चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण देह समर्पिजे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे देह समर्पिजे देवा भार काहीच ना घ्यावा होईल अगवा तुका मने आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण परिसहो माते माझी विनवणे परिसहो माते माझी विनवणे मस्तक चरणे मस्तक चरणे हे विधसे परिसहो माते माझी विनवणे परिसहो माते माझी विनवणे मस्तक चरणे ठेवी देवीते मस्तक चरणे ठेविते ओ भागीरथी महापुरुष निवारे भागीरथी महापुरुष निवारे भागीरथी महादोष निवारे भागीरथी महापुरुष निवारे भागीरथी महादोष निवारिणी सकळ स्वामिनी तीर्थाची ये सकळ स्वामिनी तीर्थाची ये भागीरथी महादोष निवारे सकळ स्वामिनी तीर्थाची सकळ स्वामिनी तीर्थाची काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या प्रस्तुत याचा आवाज मोकळा करा बेस कमी करायचं कीर्तन रूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग कीर्तन सभेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे कशा निमित्ताने हा कार्यक्रम आहे सर्वांनाच माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं हे सांगणाराच किंवा वक्त्याच आद्य कर्तव्य ठरत असतं या नयानं परम आदरणीय परम पूजनीय इथून मागचं त्यांचं जीवन वेगळं होतं आणि आता नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतरचं जीवन त्यांचं वेगळं संसारात रमलेले पण आता नर्मदाबाईच्या तीरावरती 78 दिवस राहून पूर्ण जीवन नर्मदाबाईला समर्पित करणारे असे आदरणीय श्री माणिकराव कारभारी पाटील यांनी 78 दिवसामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा पूर्ण केली आहे का नाही संसारात जीवन जगले संसारात रममाण झालेले शेतीवाडी घरदार प्रपंचात रममाण झालेले पण नर्मदा मातेने त्यांची नियुक्ती केली नर्मदा मातेने त्यांना बोलवलं आणि 78 दिवस तिच्या कुशीत घेतलं आणि 78 दिवसांनी सांगितलं आता जा प्रचार प्रसार करा तुमच्या वतीनं काही भाविकांना प्रवृत्त करा आणि त्यांचं पुण्य उदय आलं का मी त्यांना माझ्याकडे बोलवून घेते असे माणिकराव कारभारी पाटील आणि त्यांचे मावस भाऊ पुंडलिकराव भाऊ पवार कुठे येते नाही आले का बरं ठीक आहे हा ठीक आहे
यांनी नर्मदा मातेची परिक्रमा या ठिकाणी केलेली आहे. 78 दिवसात सुनीताताई जोक नाही, 3700 किलोमीटर आहे. किती? 3700 किलोमीटर ही परिक्रमा आहे. आणि 3700 किलोमीटरची परिक्रमा 78 दिवसात त्यांनी परिपूर्ण केली. आणि आज 2 दिवसापूर्वी ते आपल्याकडे आले आहेत. आणि इथं येऊन मी एकट्यानेच ती परिक्रमा केली नसून, मी तर केली पण माझ्या वतीनं ते पुण्य माझ्या संपूर्ण गावाला मिळावं हा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून नर्मदा मातेचं पाणी जल पवित्र इथं आणलं आणि त्या संपूर्ण गावात मिरवलं, गाव पवित्र केलं आणि तुम्हालाही पवित्र केलं. आणि मग तुम्ही सगळे माझ्याकडे आलात, तुम्ही सगळे माझ्याकडे आले ना, माझ्या कार्यक्रमाला तुम्ही आले ना, मला भेटायला तुम्ही आले ना, मग तसे जाऊ नका, महाप्रसाद घेऊन जा. पण महाप्रसादाच्या अगोदर तुम्ही मला भेटले, गाव पवित्र झालं, तुम्ही अगोदर ज्ञान ऐका. नाही 2 गोष्टी परमेश्वराच्या कानावरती पाडून घ्या आणि जाताना तसे जाऊ नका, 2 घास महाप्रसाद घेऊन जा. हा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. कीर्तना करता उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहेत, उभ्या महाराष्ट्राला जे लोक माहिती आहेत, ज्यांना डोक्यावर घेतले महाराष्ट्राने, कमी वयात आणि कमी काळात ज्यांची नावं आहेत, असे थोर मृदंगाचार्य, कमी वयात कमी वेळात कमी काळात महाराष्ट्राला पूज्य झालेले श्री माऊली महाराज. वा, धन्यवाद आपलं, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इकडे गोड गायनाचार्य आहे की नाही, कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं फार मोठं नाव आहे, असे आदरणीय मिलिंदराव महाराज. वा, खूप छान, तुम्हाला वंदन करतो, गोड तुमचा आवाज आहे. शेजारी आकाशाला भेटणारे आणि आडनाव चंद्रेच असणारे आकाश महाराज चंद्रे, अक्षय महाराज चंद्रे, कधी क्षय नाही पावणार तुम्ही, कारण उंची तुमची अक्षय आहे. आवाजही चंद्राला भेटतो म्हणून तुमचं आडनाव चंद्रे. ऐकणे तुम्हाला धन्यवाद. इकडे तुम्ही अक्षय महाराज, वा वा, तुम्ही अक्षय महाराज, तुम्हाला धन्यवाद. ऐका, आणि गावातले सर्व आपली मंडळी, वारकरी मंडळी आहेत, तुम्हाला वंदन करतो, सर्वांना वंदन करतो. इकडे संजय दादा आहेत, इकडे आदरणीय अनिल महाराज आले आणि सर्वच मंडळी या ठिकाणी आले. माऊलीचा दास यूट्यूब चॅनल, आता हे कीर्तन जी मंडळी कार्यक्रमाला त्यांना येता आलं नाही कामाच्या निमित्तानं, ते हे कीर्तन घर बसल्या पाहतील आणि म्हणून माऊलीचा दास यूट्यूब चॅनल कृष्णा जाधव तेही या ठिकाणी आले. तुम्हालाही धन्यवाद. उभ्या महाराष्ट्रभर काही साऊंड सिस्टीम प्रसिद्ध आहेत, बऱ्याच साऊंड सिस्टीम आहेत, महाराष्ट्रभर आहेत. नामांकित कीर्तनकार मंडळी कीर्तनाच्या तारखा देताना सांगतात, ही सिस्टीम सांगा, ती सिस्टीम सांगा, अशा 10-12 साऊंड सिस्टीम आपल्या नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. त्यापैकी सर्वांच्या अग्रेसर नाव असलेलं राम लखन साऊंड सिस्टीम नवनाथ रायते ते या ठिकाणी आहेत. तुम्हाला वंदन, सर्वांना वंदन करतो. एकदा ताट बसा सगळे आलेले पाहुणे, तुम्हाला सर्वांना वंदन करतो. आणि कमी वयात आणि कमी काळात ज्यांचं नाव आहेत अशा महिला कीर्तनकार, थोर कीर्तनकार आमच्या सुनीताताई आलेत, दोघे आलेत पाहुणे, तुम्हाला वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संताच्या अभंग तुकाराम महाराजांचा आहे. आणि या अभंगातील 4ही चरणांचा सरळ अर्थ असा, हा चौकडी अभंग आहे, 4ही चरणांचा सरळ अर्थ असा आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, काळ सांसारिक जीवन जगणाऱ्या माणसाने कसं राहावं, काय करावं आणि काय करू नये, संसार झाल्यानंतर माणसाने काय करावं.
लग्न झालंय हो, बायको आहे, मुलगा आहे, मुलगी आहे हो, मुलाचं लग्न झालंय, मुलीचं लग्न झालंय, सगळं ओके झालंय. हायकडे शेतीवाडी आनंदात चाललंय, पोरगा शेती सांभाळतोय. मग आता उरलेलं आयुष्य काय करायचं? मग काळ सारावा चिंतने. काळ म्हणजे वेळ, सारावा म्हणजे घालवावा. चिंतनात माणसाने वेळ घालवा, चिंता करण्यात माणसाने टाइमपास करू नये. काळ सारावा चिंतने पण एकांतवाशी असं येते. आता अर्थ असा बारकं नाही का बरं का, इकडे बा. या अभंगाचा अर्थ लागताना असा लागतो, काळ सारावा चिंतने. असं जर बोललं तर अर्थ लागत नाही. मग पुढचा गंगा स्नानी अलीकडं आपलं एकांतवाशी अलीकडे वाढायचा. अनिल महाराज, काळ सारावा चिंतने पण एकांतवाशी, तवा अर्थ लागतो अभंगाचा बरं का पाटील. हा, काळ म्हणजे वेळ, सारावा म्हणजे घालवावा. चिंतनात माणसाने वेळ घालवा पण एकांतात चिंतन करावं. एकांतात जेव्हा साधू संन्यासी येतात तेव्हा तेव्हा त्यांना नव्या नव्या विचारांची जाणीव होते, नवीन विचार स्फुरतात, नवीन विचार त्यांचे जागृत होतात. आणि संसारिक माणूस जर एकांतामध्ये आला तर त्यांचे काम विकार जागृत होतात. नीट ऐका बारकाईनं, अर्धवट ऐकून वाढवा करशाल आणि मला गुंतून द्याल, त्यामुळे बारकाईनं ऐका. एकांतात जेव्हा साधू संन्यासी येतात, संत महात्मे येतात, साधू येतात, तेव्हा त्यांना नवीन नवीन विचारांची जाणीव होते, नवे विचार स्फुरतात. आणि सांसारिक प्रापंचिक जेव्हा एकांतात येतात तेव्हा त्यांचे काम विकार जागृत होतात. ते काम त्यांना त्रास देतो आणि मग तो काम त्रास देऊ नये म्हणून गंगा स्नाने, म्हणून गंगेची आंघोळ करावी, गंगेचं स्नान करावं. कारण गंगा पापम शेषी तापम दैन्यम कल्प तरुस तथा. है का नाही? गंगा स्वतः पुण्यवान आहे, गंगा पापदायिनी आहे. गंगा पाप्याला पापमुक्त करते, पुण्यवानाला अजून पुण्यवान करते. म्हणून एकांतवासी गंगा स्नाने. बरोबर आहे. चला पुढं. पण काही लोक म्हटले आम्हाला गंगेवर जायला, आंघोळीला जायला जमणार नाही. माणसाने रोज गंगेची आंघोळ केली पाहिजे. कशी केली पाहिजे? तुम्ही माझ्या दाव्याला बसले का बरं बसले असे? थोडस जरा फ्रेश बसा ना, प्रफुल्ल बसा, प्रसन्न बसा. हा ना, दश काय मला पोचवायला आले असे पाहू राहिले माझ्याकडे. असे ताड बसा. हप्ता येईल नाही का या महिन्याचा? मग का बरं असे पाहू राहिले? ऐका जरा ताडा आणि गंमत केली हा, नाही तर बेटा बाहेर एकटा चालूय मी. ऐका मुद्दा लक्षात ठेवा इकडे बा. काळ म्हणजे वेळ, सारावा म्हणजे घालवावा. चिंतनात माणसाने वेळ घालवा, एकांतात चिंतन करावं, लोकांतात करू नये, एकांतात चिंतन करायचं. आता इथं अर्थ असा आहे, मग एकनाथ ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ चुकीचा आहे का? काळ वेळ नाम उच्चारित नाही. त्यांचंही बरोबर आहे, माझंही बरोबर आहे. कसं काय? काळ वेळ नाम उच्चारिता नाही 23 तास आणि 1 तास तिथं देव आणि आपण दोघच जण पाहिजे. देव आणि भक्त तुझा नाही विचार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. आहे का नाही? एकांतात देवाचं उपासना करायची. मग एकांतात आल्यानंतर काम जागृत होतो, काम माणसाला त्रास देतो, काम वासना तयार होते. मग ती तयार होऊ नये किंवा त्यांनी आपल्याला त्रास देऊ नये एवढ्या करता गंगा स्नाने, गंगेची आंघोळ केली पाहिजे. माणसाने रोज गंगेची आंघोळ केली पाहिजे, रोज, असं शास्त्र सांगते. पण आता आपल्याला गंगेवर जायला टाइम नाही. कुठं आपली गोदावरी गंगा, कुठं निळवंडी, कसं काय उठून जायचं रोज? मग त्याला पर्याय सांगितले, एक पर्याय आहेत ज्ञानेश्वर. कोणते कोणते पर्याय आहेत? ऐका, एक पर्याय तुम्हाला सांगतो, एक लक्ष द्या. पहिला पर्याय सांगितलाय, तुम्ही गंगाळा आणा. पूर्वी लोक गंगाळ्यात आंघोळ करायचे, म्हणजे पहिले लोक गंगेवर आंघोळीला जायचे. ते गंगा थोडी थोडी लांब गेली म्हणून लोकांनी ते भांडच घरी आणलं, गंगाळ. कोणतं गंगाळ? बरं का माऊलीचं दास, गंगाळ. त्याचं खरं नाव गंगालय आहे. काय नाव आहे दादा? गंगालय. गंगा म्हणजे गंगा, आलय म्हणजे वास्तव्य करण्याचं ठिकाण. गंगेचं वास्तव्य करण्याचं ठिकाण त्याला गंगालय म्हणतात. त्याचं खरं नाव गंगालय, पण आपली भाषा हुशार, घंगाळ. लोक त्याला घंगाळ म्हणतात. मग ते घंगाळच घरी आणलं. मग लोक घंगाळ्यात आंघोळ करायचे. ते कधी पितळ भांड आहे की नाही, असं गोल राहतं, मग त्याला 2 काड्या. ते घंगाळच घरी आणलं. लोक घंगाळ्यात आंघोळ करतात, पहिले करायचे. ते घंगाळ गेलं, आता बादल्या आल्या. बादल्या, ते बादलीत आंघोळ करतात लोक. बादलीत म्हणजे असं. ते बादल्या, ठीक आहे, बादलीत आंघोळ करा, ठीक आहे, काही अडचण नाही. पण आंघोळ करताना काय करा याचं उत्तर सांगितलं बघा, किती गोड दिले. जेव्हा तुम्ही आंघोळीच्या बाथरूम मध्ये जाल
तुम्ही मांडी घालून बसा, तुम्ही सुद्धा. आणि बसल्यानंतर पहिला तांब्या जेव्हा पाण्याने भरून घ्याल तेव्हा डोक्यावर वागताना गंगा गंगा म्हणा. गंगेची आंघोळ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. याचं उत्तर आहे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाते भंगा, सकळ दोष जाते भंगा भंगा, सकळ दोष जाते भंगा. वाचे म्हणता गंगा सकळ दोष जाते भंगा, सकळ दोष जाते भंगा. काय म्हटलं ते, तुम्हाला गंगेवर जायला वेळ नाही ना, मग तुम्ही एक काम करा. गंगाळही नाही ना तुमच्याकडं, ठीक आहे ना, सध्या गंगाळ. पहिल्यांदा काय सांगितलं, गंगेची आंघोळ करा. गंगा गेली लांब, गंगाळा घरी आणा. गंगाळा संपलं, बरं आता बादली आहे, बादलीत आंघोळ करा. पण आंघोळ करताना नेम सांगितलेत. काय, मांडी घालून बसा आणि पहिल्यांदा तोंडात पाणी घेऊन असा चंबू करायचा तोंडामध्ये पाण्याचा, आणि मग तांब्या डोक्यावर वागताना गंगा गंगा म्हणा. गंगेवर आंघोळ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल आणि सगळे पाप तुमचे निघून जातील. म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा. आणि गंगा गंगा म्हटल्यावर काय होईल, सकळ दोष किंवा पापे जाती भंगा, सगळे पाप तुमचे नाश पावतील. म्हणून गंगेची आंघोळ करा. विठ्ठल विठ्ठल. आता पुढं सांगितलंय देवाच्या पूजने, देवाचं पूजन करायला सांगितलंय. काय काय सांगितलंय, देवाचं पूजन करायला सांगितलं, देवाच्या पूजने. आणि अजून सांगितले प्रदक्षिणा तुळशीच्या, आहे का नाही, तुळशीची प्रदक्षिणा सांगितली आहे. आता तुळशीची प्रदक्षिणा कशी करायची, त्याला काही नियम आहेत. आपल्या बायांनी त्या गरके आणते, नुसते गरके आणते. का बरं, सासूबाईनं गरके आणले म्हणून मी गरके आणते, का नाही. त्याला काही नियम असतात महाराज, सगळे ऐका. सगळ्यात तसे असं मला म्हणायचं नाही, पण त्याचे काही नियम असतात. गंगेच्या जवळ भगवान विष्णूचं स्थान आहे आणि गंगेची आपलं गंगाच म्हणतो मी, तुळशीच्या जवळ भगवान महाविष्णूचं स्थान आहे आणि त्या विष्णूला प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य मिळतं. म्हणून श्रद्धेनं प्रदक्षिणा मारली पाहिजे. तुळशी पाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. एक एक पुरावा तुम्हाला सांगतो मी, अर्धवट सांगून जाणार ते तुम्हाला, आहे का नाही. म्हणून रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्ही पहिल्या आपला मालक दीर्घायुषी व्हावा एवढ्या करता गंगेला आपल्या तुळशीची प्रदक्षिणा मारलीच पाहिजे. कारण 3 वर आहेत. तुळशीचा मागला जन्म रुंदा, त्या रुंदीला भगवान विष्णूशी लग्न करायचं होतं, मग ते लग्न झालं नाही, आहे का नाही. का बरं, पुण्य कमी पडलं म्हणून दोघांचं लग्न झालं नाही. पण तुळशीचा अगोदरचा जन्म रुंदा होता, त्या जन्मात लग्न झालं नाही, म्हणून ती परत तीच रुंदा पुढल्या जन्मात तुळस झाली आणि त्या तुळशीचं भगवंताचं लग्न झालं. आणि मग भगवंतांनी तिला वर दिला होता, तुळशी आजपासून आपल्या दोघांचं लग्न लागल्याशिवाय बाकीचे लग्न लागणार नाही. एक दुसरा वर, तुळशी ज्या बाया ज्या महिला तुला रोज 1, 5, 11 प्रदक्षिणा नित्य नेमाने मारतील श्रद्धेनं, त्यांचा मालक दीर्घायुष्य होईल, त्याला अकस्मात मृत्यू येणार नाही. जर त्याचं काही बरं वाईट होणार असेल त्याला जबाबदार मी असेल. दुसरा वर. आणि तिसरा वर दिला होता, तुळशी जे तुला गळ्यात धारण करतील त्यांच्या रात्रंदिवस मी मागे पुढे उभा राहील, आहे का नाही. ऊर्ध्व पुंड्रभाळ कंठी शोभे माळ पापी कापी जे कळिकाळ तया भेने. म्हणून तुळशीची प्रदक्षिणा. विठ्ठल विठ्ठल. आता ऐका काय काय सांगितलं मी. काळ म्हणजे वेळ, सारावा म्हणजे घालवावा, चिंतनात माणसाने वेळ घालवा, लोकांतात घालवू नये, एकांतात घालवावा. चला, त्याच्यानंतर तुळशीची प्रदक्षिणा मारावी, गंगेची आंघोळ करावी. आणि अजून काय करायचं, माणसाला जर निरोगी राहायचं असेल तर याचं उत्तर पुढे सांगितलं, युक्त आहार. कसं, माझ्याकडे बा, कसं युक्त आहार. माणसाला जर आयुष्यात कधीच आजारी जर नाही पडायचं असेल तर ह्या गोष्टीचा नियम केला पाहिजे. काय, युक्त आहार घेतला पाहिजे. माणसानं किती खावं, कसं खावं, याला नियम आहे. काय काय असे खातात, ती भाजीचा बोध कसा भरितो आपण. ए थांब 2-4 जोड्या एवढ्या बसतील, थांब आपट दर तिकून दर तिकून आपट जोऱ्यात 2-4 जोड्या परत टाकल्या, परत आपटायचा, थांब एवढे 3 बसतील, अजून अशी भाजीचा बोध कसा भरतो आपण, तशी भरतात काही. त्याच्यामुळं मग असं आहे का नाही, असे मग जगदंबा, मग असं होत असतं, आहे का नाही. मग
असं गणपती बाप्पाचे मावस भाऊ वगैरे असे तयार होतात, आहे का नाही? मग महाकालिकेचा अवतार तयार होतो. माणसाने कसं खावं, किती खावं याला नियम सांगितलेत. युक्त आहार विहार, युक्त आहार माणसाने घेतला पाहिजे. बघा, तुम्हाला जरा आजारीच पडायचं नसेल, बाया आणि माणसं आलेले पाहुणे, तर माझ्याकडे नियम येतो, तुम्हाला मी सांगतो, इकडे लक्ष द्या. माणसाने किती खावं, कसं खावं. सकाळी सूर्य उगवल्यानंतर अर्ध्या तासाने माणसाने जेवण केलंच पाहिजे. माणसाचा जठराग्नी तप्त झालेला असतो. नीट ऐका, मी शुद्धीवर आहे, तुम्ही बारकाई नाही का? हे तुकाराम महाराज सांगतायत, मी सांगत नाही. चरक संहितेमध्ये चरक मुनींनी सांगितलेलं आहे माणसाने किती खावं, कसं खावं, काय खावं याला नियम दिलेले आहेत. युक्त आहार घेतला पाहिजे, युक्त विहार केला पाहिजे. कसं? ऐका, सूर्य उगवल्यानंतर तासा दीड तासाने तुमचं जेवण व्हायलाच पाहिजे. तुमचा जठराग्नी तापलेला असतो. बरं, तुमचं जेवण झालं, सूर्य उगवल्यानंतर पाणी किती मिनिटांनी प्यावं याला सुद्धा तुकोबारायांनी सांगितलंय. 45 मिनिटाच्या नंतर माणसाने पाणी प्राशन केलं पाहिजे, जलप्राशन. किती मिनिटांनी? 45. काही डायरेक्ट तांब्यात तोंडाला लावित आहे, एक घास खाला का तांब्यात तोंडाला लावतात, त्याच्यामुळे ते खाल्लेलं पचत नाही ना. कसं काय? मी तुम्हाला पोरावा सांगतो ना, सगळ्या बाया माझ्याकडे बा, एक मिनिट. समजा तुम्ही एका दिवशी गॅस संपला आणि तुम्ही चूल पेटवली, भराभरा भराभरा जाळ लागलाय, बरोबर आहे? तुम्ही ते लाकडं त्या चुलीमध्ये घातले, भराभरा जाळ सुरू झालाय, आणि तो जाळ सुरू झालाय आणि भाकरी वगैरे चालू आहे, आणि तेवढ्यात तुमचं पोरग आलं किंवा नातू आला आणि तांब्याभर पाणी त्या जाळात वाचला, तर ते जाळ अजून भडकावतं की नाही? भडकावतो? मला वाटलं हा म्हणते काय. अहो, तो जाळ जाग्यावर विसतो ना, तसा आपला जठराग्नी तापलेला असतो, आणि तुम्ही जर लगेच पाणी पिले तर तो जठराग्नी शांत होऊन जातो, आणि मग ते खाल्लेलं पचत नाही, सडतं, मग ऍसिडिटी, आहे का नाही? करपट ढेकर तयार होतात. आणि म्हणून माणसाने 45 मिनिटांनी पाणी प्यावं. युक्त आहार विहार. चला, माणसाने किती खावं याला नेम सांगितलाय. मी अभंग सोडून नाही जात, अभंगातच मी, एक लक्ष द्या. किती खावं? माणसाने अर्ध पोटाचे 4 कप्पे केले पाहिजे. 4, चाकून नाही, चाकू घेऊन करा 4 कप्पे, असं नाही. जर तुम्ही 2 चपात्या जेवत असाल तर एकच चपाती तुम्ही जेवा, आहे का नाही? एक पाण्यासाठी रिकामी ठेवा आणि एक हवेसाठी रिकामी ठेवा, 1 कप्पा, आहे का नाही? त्या अर्ध्या कप्प्यात तो सगट आहे, त्याच्यामध्ये जेवण भरा, आहे का नाही? असं माणसाने जेवण करावं. अर्ध, हे तुम्ही जुनी म्हातारी माणसं आहेत ना, हे पोटभर खाती नाही. या अजूनही लोकांना सांगता, अरे लई खाऊ नको, आळशील तुला, आहे का नाही? अर्ध पोट रिकामं ठेव. लय पोट भरल्यासारखं खाऊ नये, पोट भरल्यासारखं वाटलंही पाहिजे. नाश्ता शब्दाचा अर्थ काय होतो? नाश्ता. नाश्ता तो खाल्लेलाही वाटत नाही, अन्न खाल्ल्यासारखं वाटत नाही, त्याचं नाव नाश्ता आहे. आपले काही काहींचे नाश्ते असे दाबून राहतात, 2-4 इडल्या, पाव, असं नाही. युक्त आहार. आणि मग ऐका, तुमचं जेवण जर व्यवस्थित झालं, युक्त आहार जर झाला, तर माणसं आजारी पडत नाही. आणि संध्याकाळचं जेवण सूर्य मावळायच्या अगोदर करा. पण आपण शेतकरी माणसं आहे, आपले शेतीवाडीची कामं असतात, बरोबर आहे की नाही? सूर्य मावळायच्या अगोदर पूर्वीची माणसं जेवण करत होते. आणि आता काय झालं, TV आल्या, सोशल मीडिया आली, लोक संध्याकाळी येतात, नोकरदार वर्ग आहे, रात्री उशिरा घरी येतात, 10ला जेवण करतात, 11ला झोपतात, आहे का नाही? आणि मग ते अनेक आजारांना निमंत्रण तयार होतं. सूर्य मावळायच्या आत जर तुम्ही जेवला, शास्त्र असं सांगतं, चरक संहितेमध्ये चरक मुनी असं म्हटले, पहिलं जेवण झाल्यानंतर दुसऱ्या जेवणामध्ये 8 तासाचं अंतर पाहिजे. किती तासाचं? बोला जा, किती तासाचं? 8 तास. म्हणजे सकाळी जर तुम्ही 9ला जेवले तर संध्याकाळचं जेवण 5 वाजता झालं पाहिजे. बरोबर 8 तास होतात. पहा बरं, मोजा बरं. सकाळी 9ला जेवल्यावर संध्याकाळी 8 तास किती वाजता होतात? 5 वाजता होतात ना. 10ला जेवल्यावर 6 वाजता 8 तास होतात. आणि जर तुम्ही संध्याकाळी 5ला जेवले तर पुढचं जेवण 16 तासांनी झालं पाहिजे. तुम्ही संध्याकाळी जर 5ला जेवले तर पुढचं जेवण 16 तासांनी, बरोबर सकाळचे 9 वाजलेले असतात. मोजा तुम्ही, मोजा, आहे का नाही? याला युक्त आहार म्हणतात. भोजन करावे परमित, भोजन करावे परमित, लोलुप्यता काय निद्रे तेजी नावे, लोलुप्यता काय निद्रे तेजी नावे,
म्हणशीला काय बडाय हाण राहिला. बघा पुरावा, भोजन करावे परिमित. परिमित म्हणजे कमी माणसाने जेवलं पाहिजे, मित जेवण केलं पाहिजे. निरोगी कोण राहतो? जो कमी खातो तो निरोगी राहतो. जो सकस आहार घेतो तो निरोगी राहतो. आहे का नाही? वडापाव खाणारे काही निरोगी असतात का? पहा तुम्ही, मोकार आजार आहे त्यांना, आहे का नाही? हा ना, हे हॉटेलला जेवणारे, हॉटेलला खाणारे, लय आजार त्यांना. आजारांचे आजार पण त्यांच्या वाटेला. रसनानावर तुका म्हणे वाहे ढुंग, तुका म्हणे वाहे ढुंग, तुका म्हणे वाहे ढुंग. रसनावर तुका म्हणे वाहे पुर, तुका म्हणे वाहे पुर, तुका म्हणे वाहे पुर. काय एक एक पुरावा चाललाय बघा. मी जे सांगतो त्याला एक एक पुरावा निघू राहिलाय. तुम्ही जर कमी जेवले तर माणसाचं आयुष्य निरोगी राहतं. युक्त आहार, युक्त विहार. माणसाने कुठं गेलं पाहिजे? आता इथं आलोय आपण यांच्यापर्यंत. माणसाने योग्य विहार केला पाहिजे, आहे का नाही? महाराज इथून मागचं जीवन त्याच्यावर पाणी फिरवलं आणि मग नर्मदा मातेने त्यांना बोलवलं. एक वाक्य तुम्हाला सांगून जाईल मारुद्रायाच्या साक्षीनं. नर्मदा माता कोणालाही बोलवीत नाही, हे नीट लक्षात ठेवा. तुम्हाला गोदावरी गंगेची प्रदक्षिणा करता येईल, कोणी करू शकतात. कोणी बी शामडाई करील, बेवडाई करील, कोणी करील. त्याच्यानंतर अजून इंद्रायणी नदीची परिक्रमा कोणी करू शकतो, पण नर्मदा मातेची प्रदक्षिणा कोणी करू शकत नाही. नर्मदा माता त्याला चॉईस करत असते, हे ध्यानात ठेवा. हे मी नाही बोलत, याला सुद्धा पुरावा आहे संतांचा. म्हणा ते मागा सांगितलं तुम्ही मागाशी, आहे की नाही? एक दिवसाचा फेरा. वाराणसी चाली जय मासा, वाराणसी चाली जय मासा. गोदावरी एक दिवसा, गोदावरी एक दिवसा. पंढरी पाऊल परियेसा, ऐसा ठसा नामाचा, ऐसा ठसा नामाचा. वाराणसीची प्रदक्षिणा 1 महिना केल्यानंतर जे पुण्य मिळत नाही किंवा जे पुण्य मिळतं ते नर्मदा मातेचं नाव घेतल्यानंतर मिळतं. चला, गोदावरीचं 1 दिवसाचं दर्शन केल्यानंतर जे पुण्य मिळतं ते नर्मदा मातेचं नामस्मरण केल्यानंतर मिळतं. चला, युक्त आहार. अजून पुढे ऐका. नर्मदा मातेच्या पवित्र तीरावर जाण्यासाठी नर्मदा माता बोलवत असते. काही काही माणसं जातात पण त्यांना अडी अडचणी येतात. मध्यंतरेवरून ते परत निघून येतात. त्यांच्याबरोबर आलेले एक काका होते कोणीतरी, ते आजारी पडले म्हणे, निघून आले, आहे का नाही? त्याच्यानंतर आमचे मिलिंद महाराज गेले होते. मिलिंद महाराज 8 दिवस झाले जाऊन मिलिंद महाराजांना नर्मदेला, आणि त्यांच्या बाळाचा फोन आला. मिलिंद महाराज घरी आले. बाळाचा फोन आला म्हणजे बाळा आजारी पडलं होतं त्यांचं, आहे का नाही? बाळानं जेवणच सोडलं, आहे का नाही? त्यांचं छोटं, आहे का नाही? त्यांनी बाळ ते डायरेक्ट अन्न पाणी त्याग केला. पप्पा मला सोडून गेले यात्रेला, आता 4 महिने पप्पा येणार नाही. त्यांनी अन्न त्याग केला म्हणून त्यांना परत यावं लागतं. पुण्यच असावं लागतं, पुण्याचा संचयच असावा लागतो. त्याशिवाय नर्मदा माता जवळ बोलवत नाही. आणि ज्या अर्थी यांची प्रदक्षिणा पूर्ण झाली त्या अर्थी पुण्याचा साठा झालाय. म्हणून पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुधा दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. चालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. झालो सन्मुख तो कैसा चरण पावलो. झालो सन्मुख तो कैसा अंतर्धन पावतो. आहे का नाही? पुण्यच असावं लागतं. पुण्य कमी पडलं की परत यावं लागतं आणि परत पुण्याचा संचय करावा लागतो. तेव्हा नर्मदा माता कुशीत घेत असते, कोणालाही जवळ घेत नाही. आणि आता तुम्हाला सांगतो आहे का, नर्मदा मातेला निघाल्यानंतर आहे का नाही, अमरकंटक नावाचं एक स्थान आहे. अमरकंटक. ते अमरकंटक नाव का पडलं? मग अशी आमची चर्चा झाली. अमरकंटक नाव का पडलं? ज्या वेळेला रावण हा एकनिष्ठ भक्त श्री महादेवाचा. जर महादेव कधी टेन्शन मध्ये असले, महादेव कधी चिंताक्रांत जर असले तर महादेवाला शिव तांडव स्तोत्र मिळेल. आत्मलिंग आणलं होतं स्वतःच्या आईसाठी. महादेवाने आत्मलिंग देऊन टाकलं. कोणाला? रावणाला.
रावणाला आत्मलिंग देऊन टाकलं आणि त्याच्यानंतर पार्वती माता चिडल्यानंतर महादेव टेन्शन मध्ये आले, निघाले. हे चिडाचिडी देवा पोचू नये. तुम्हाला काय वाटलं आपल्यात पार्वता चिडत काय? हे दुखणं तवा बसू नये बरं का रामलगन. आणि हे बरं हे चिड्या संशय तुम्हाला काय वाटलं आत्ता हे काय कोणाचा फोन आता कोणाचं का मॅसेज डिलीट केला सांगा ना कोण आहे? येतावा बसू नये. याला सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे. मी तसा बोलणारच नाही मी. पार्वतीनं संशय घेतला होता महादेवावर. आपलीच बायको घेती किंवा आपलाच नवरा घेतो हे नाही. हे पहिल्यापासून आहे महाराज. हे चिड्या संशय वृत्ती. ते बघा तुम्ही ते भगीरथ राजाने गंगा आणली स्वर्गातून, मग तिला डोक्यात धारण केलं होतं कोणी? महादेवाने. नीट ऐका, तिला डोक्यात धारण केलं तर महादेवाने. सुनील पाटील हे नीट ऐका. तुम्ही म्हणजे हा काय सांगू राहिला? त्याला पुरावे सांगतो मी ग्रंथातली माऊली. आता 8 तारखेला साखरपुडा, त्यामुळे नीट ऐकून ठेवा. ये म्हणजे असं ऐका. तर ते महादेवाने तिला डोक्यात धारण केलं आणि मग पार्वती संशय वाढला. पार्वती एक दिवस तिच्या बाळाला बोलली, गणपती बाप्पाला, काय बाप्पा तुझा पप्पा तर तिच्यातच रमला. म्हणले कोणात? त्या गंगेमध्ये. गंगे? हा तेच गंगा. तिच्यात रमला तुझा पप्पा. माझ्याकडे पाहतही नाही. काय करायला पाहिजे? काहीतरी कर. या दागांची ताटातूट केली पाहिजे. आणि मग गणपती म्हटला, आहे काळजी करू नको, ते मी करतो काय करायचं ते. आणि म्हणून गणपती बाप्पांनी सांगितलं, आहे तुझी जी जया नावाची जी दासी आहे तिला तू गाय बनव आणि तिला गौतम ऋषींच्या भातातून पळायला सांग, त्र्यंबक क्षेत्रातून. आणि मग ती गाय भातातून पळेल. गौतम ऋषी तिला गवताची काडी फेकून मारील आणि गवताची काडी फेकून मारली की त्या गायीनं मरायचं नाटक करायचं. आणि गाय मेली का मी मोठ्याने आरडल, गाय मारली गौतमानं गाय मारली. आणि मग मी सांगल आता याच्यातून पुण्य, या गायीच्या पापातून मुक्त होण्यासाठी महादेवाची डोक्यातली गंगा खाली आणावं लागेल. पा डोकं गणपतीचं आहे का नाही? आणि मग 1000 वर्ष तपश्चर्या केली. ती जया नावाची गाय दाशी झाली, मग ती त्या भातातून पळाली आणि मग ते गवताची काडी फेकून मारली. त्या गायीनं मरायचं नाटक केलं. आणि मग गणपती म्हणले तुम्हाला 1000 वर्ष महादेवाची तपश्चर्या करावी लागेल. मग महादेव प्रसन्न झाले आणि विचारलं काय इच्छा आहे? काही नाही, तुमच्या डोक्यातली गंगा मला पाहिजे. आणि मग ती गंगा काडी एक जट उपटली आणि दिली गौतमाच्या हातात. आणि गौतमाच्या हातात दिली. गौतमाने एका ठिकाणी खडकावरती आपटली, त्याच्यातून गंगा प्रगट झाली. तिचं नाव गोदावरी. विठ्ठल विठ्ठल तसंच पार्वती माता चिडल्या महादेवावर. काय चिडल्या माहिती का? तुम्ही आत्मलिंग देऊन टाकलं म्हणले त्यांना. तुम्हाला काही वाटतं का? राग आला महादेवाला. महादेव निघाले, डायरेक्ट डोंगरात जाऊन बसले, ध्यानस्थ बसले. बाबा त्यागी महात्मा महादेव. अहो कंठाला घाम आला त्यांच्या. घाम अमरकंटक तिथे त्याला म्हणतात, आहे का नाही? ते कंठाला घाम आला आणि त्याला अमरकंटक म्हणतात. आणि मग त्या घामातून एक थेंब खाली पडला. ऐका नर्मदा मातेचा उगम पाहिलं ना तुम्ही ते? आहे का नाही? त्या घामाचा थेंब खाली पडला. त्या खडकातून वाहत तो खाली गेला. महादेव ध्यानस्थ होते. एका बालिकेचा रडण्याचा आवाज ऐकला मोठ्या मोठ्याने. डोळे उघडले, पाहतात एक बालिका रडते. आवाज दिला, म्हटले इकडे. कोण तू? म्हटली मी तुमची कन्या. माझी कन्या? आणि तू? तुमच्या कंठाला घाम आला, तो घाम खाली पडला, त्यातून माझी उत्पत्ती झाली. आणि मग सांगितलं एक काम कर, तू माझी कन्या आहे ना? हो. तू ज्या ज्या दिशेनं वाहत जाशील त्या दिशेनं मी तुझ्या सोबत राहील. म्हणून प्रत्येक ठिकाणी महादेव ऐकडे नर्मदा मातेच्या बरोबर आहेत. ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल नर्मदा परिक्रमेला त्या ठिकाणी वास्तव्य महादेवाचं आहे. जागोजागी महादेवाचं वास्तव्य आहे. आणि मग पहिली परिक्रमा नर्मदेची महादेवानी केली, नंतर मारुती रायाने केली, नंतर अनेक संतांनी केली. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज सगळे आले. आणि त्या सगळ्या संतांनी केल्यानंतर नर्मदे मातेची परिक्रमेची ऐक नाही प्रथा पडली. आणि मग त्याच्यातलेच एक जण आपल्या गावातले त्या परिक्रमेला जाऊन आले. अशी एक नर्मदेची कथा आहे का नाही? नर्मदेला गेल्यानंतर महाराज लई संकट येतात ताई, फार संकट येतात, लई संकट येतात. माझे मित्र गेले होते 2-4, त्यांनी मला ह्या कथा सांगितलेल्या आहेत. मी तर अजून काय गेलो नाही, जायची इच्छा आहे पण अजून पाप लई आहे. ते का आता जेव्हा संपल तेव्हा ते
या जन्मात संपत का नाही काय माहिती. नाही खरंच महाराज, ज्या अर्थी आपल्याला जाण्याची प्रवृत्ती होत नाही त्या अर्थी पापच आडवं येते. हा, पाप इकडे येऊ देत नाही माणसाला. तुम्ही पहा आता तुमच्या गावात निळवंडीत एवढ्याच बाहेर राहतात का? एवढेच माणसं आहेत का? मग इथं का बरं एवढे झाले? ही सुद्धा देवाचीच इच्छा आहे, एवढ्यांनीच आलं पाहिजे. अहो, निमंत्रण असू किंवा नसू, भक्ती कार्याला निमंत्रणाची माणसाने वाट नाही पाहिली पाहिजे. समजा काही काही लोक बसले, यांनी एवढ्याला निमंत्रण दिलं, अरे पण जरी दिलंय पण तुम्ही यायला नको का? कीर्तनासाठी काय निमंत्रण पाहिजे? ऐकडे सगळ्यांनी आलं पाहिजे. कथा कीर्तनासाठी निमंत्रणाची वाट पाहू नये. विठाल विठाल लई संकट येतात, काय काय संकट येतात, पण त्या संकटाचं निरसन नर्मदा माता स्वतः करत असते. त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज आम्ही प्रदक्षिणा करत असताना, आणि त्याचा असा नेहमी नर्मदेचा, इकडे लक्ष द्या, नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना कोणाला मार्ग विचारायचा नसतो. चालत राहायचं, चालत राहायचं, चालत राहायचं. आपण जर रस्ता चुकलो तर कोणाच्या रूपाने नर्मदा माता येते आणि सांगते इकून नका जाऊ, इकून जा. रात्री मध्यरात्री येते, कोणाच्या रूपाने येते? मग ती लहान बालिकेच्या रूपाने येते, म्हाताऱ्या आईच्या रूपाने येते, कोणाच्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने येते. सांगते बाबा इकून नका जाऊ, इकून जा. तिकून नका जाऊ, इकून जा. हा मार्ग सोपा नाही, हा मार्ग सोपा आहे, या मार्गाने तुम्ही जा. विचारा त्यांना, काय खरं बोलतो तुम्ही, आहे का नाही? त्याच्यानंतर चालून चालून जर तुम्ही थकले, भागले, शिनले, आणि संध्याकाळी जर तुम्ही आरामाच्या ठिकाणी जाऊन जेव्हा पोचाल, त्यावेळेला तुम्हाला वाटलं आता इथं आराम करायचा आहे, तर ज्या ठिकाणी समजा जागा दूषित असेल तर नर्मदा माता स्वतः बुद्धी देते, इथं थांबू नका, पुढे जा. भूकलं, जर तुम्हाला भूक लागली चालून चालून, फार भूक लागली, पण घनदाट अरण्य जंगल आहे, आता 2-4 किलोमीटर इथं काहीच नाही, अशा काळात कोणीतरी अनोळखी व्यक्ती येते, काहीतरी शिदा देऊन जाते किंवा शिदोरी देऊन जाते. ही नर्मदा मातेचा साक्षात मोठा चमत्कार आहे. आई नर्मदा माता साक्षात आजही जिवंत आहे. विठ्ठल विठ्ठल. आता तिचे पप्पा जर देवादी देव आहे, श्री महादेव, नर्मदा मातेचे वडील जर देवादिदेव महादेव आहेत, त्यांना त्यांचा क्षय नाही, ते अक्षय आहे. बरं का, ते अक्षय आहे, त्यांना कधीच मरण नाही. सगळ्या देवांच्या अगोदरचे ते देव आहे, ते महादेव आहे. मग त्यांची कन्या काय, तिला मरण असेल, ती सुद्धा अमरच आहे, आणि म्हणून तिला नर्मदा म्हणतात. आणि मग नर्मदेच्या तीरावरती प्रदक्षिणा करत असताना माणसाने कशी केली पाहिजे, याचं उत्तर आहे अभंगाच्या पहिल्याच्या. कळसारा चिंतने एकांतवासे गंगा स्नाने, सारा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. प्रदक्षिणा कोणी करायची? इथून सुरुवात. प्रदक्षिणा कोणी करायची? संसार झालाय, मुलं झालेत, सगळं ओके, जिकडं तिकडं झाले, मग आता उरलेला काळ घालवायचा कुठे? तर मग जोपर्यंत शरीर रूपी घर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातारपण लांब आहे, आणि आयुष्य शिल्लक आहे, तोपर्यंत जवळ सकळ सिद्ध आये, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला. काय म्हटलं ते? जोपर्यंत शरीर चांगलंय, इंद्रियात ताकद आहे,
म्हातारपण लांब आहे आणि आयुष्य शिल्लक आहे, तोपर्यंत तीर्थयात्रा सुखे जाऊ. माणसाने पायाने यात्रा केली पाहिजे. इकडे बघ, आपल्या शरीरात जेवढे अवयव आहेत, या प्रत्येक अवयवाला देवानी काम दिलंय. बघा तुम्ही, कानाला काम दिलंय, नाकाला काम दिलंय, डोळ्याला काम दिलंय, तोंडाला काम दिलंय, हाताला काम दिलंय, पायाला काम दिलंय, कंठाला सुद्धा काम दिलंय. काय? हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. एक एक सांगतो. हस्तो पवित्रो, हाताचं काम आहे दान देणे. एखाद्या ठिकाणी एखादा माणूस नर्मदा परिक्रमेला निघालाय, त्यांना सहकार्य करणं, त्यांना थोडीफार मदत करणं. जा, असू द्या जवळ, तुम्हाला गरज नाही तिथे पैशांची, पण असू द्या जवळ, दान करणं. मंदिराचं काम चालू आहे, दान करणं. एखादा गरीब मनुष्य आहे किंवा गरीबाच्या पुरीचं लग्न निघालंय, दान करणं हाताचं काम आहे. हस्त पवित्रो यदि दान पुण्यम. हाताचं पावित्र्य कशामध्ये आहे? दान देण्यात आहे. काही बांधावरून मारामार झाले कान फाडासाठी आहे, असं आहे का ते? नाही महाराज, काय लोक महाराज वागतात काही काही. रात्री भजन करायचं आणि सकाळी बांधा उभा राहून लोकांना शिव्या द्यायच्या. हा कुठला न्याय? देव कस काय भेटेल? मनी नाही भावन देव मला पाव. देव म्हणेल मी वडापाव देईल तुला, पण मी पावणार नाही. आहे का नाही? अजिबात नाही. हस्त पवित्रो यदि दान पुण्यम. आता पुढचा आहे का? पादो पवित्रो, पाय, पायाचं काम आहे. पायाचं पवित्र कशामध्ये? तीर्थयात्रा सुखे जाऊ. वाचे विठ्ठल नाम घेऊ. आहे का नाही? हा, संता संगे शिव वासुदेव धनीवरी. पायाचं काम यात्रा करणे का कोर्टाच्या वाऱ्या करणे? आहे का नाही? एकामेकाच्या गाच्या धरायच्या, कोर्टात खेचायचं, असे कधी नाही. तीर्थयात्रा करणं हे पायाचं काम आहे. अजून काय? कंठो पवित्रो, जोवदे अच्युत सर्व काल, जोवदे अच्युत सर्व काल, जोवदे अच्युत सर्व काळ, जोवदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो ध्येय वाणी पुण्यवंत, जोवदे अच्युत सर्व काल, जोवदे अच्युत सर्व काल, जोवदे अच्युत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जोवदे अच्युत सर्व काळ, जोवदे अच्युत सर्व काळ, जोवदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. पायाचं काम यात्रा करण्यात आहे, कंठाचं काम नामस्मरण करण्यात आहे, तोंडाचं काम भजन करण्यामध्ये आहे. अजून काय सांगितलंय? हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. आपल्या हृदयामध्ये देवाचं स्थान निर्माण करणं हे हृदयाचं काम आहे. प्रत्येक अवयवाला काम दिले. कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती, त्याची माझा विश्रांती देई देवा. डोळे भरून या पाहिन तुझे मुख. प्रत्येक अवयवाला देवाने काम दिले. आणि मग यात्रा करायची ना, मग कशी करायची? काळ, सगळा काळ चिंतनात घालवायचा. नाही तर मग काय टापामारी चालले. कुठली सासरवाडी तुमची? किती पोर आहे तुम्हाला? सुनबाई कुठली? ही काय यात्रा आहे? हे काय वारी आहे? अहो काही माणसं मी असे पाहिले दिंडीत महाराज यावर्षी त्र्यंबकच्या वारीमध्ये पायी पायी. मला अशी सवय महाराज गपचीत असं चला आता माग उभं राहून मी ते ऐकत असतो काही काहींचं. दिंडीतलीच फक्त, बाकीच्यांचं नाही. खरंच भजन करतात का काय बुवा असं? नाही, मला ती आहे बुवा सवय. का बरं सवय बुवा? हे दिंडीत येता कशा करता? हा ना, अशी काही काही महाराज दिंडीत येणारे 3 लोक असतात. हौशे, गौशे, नवशे आणि चौथ्या मावश्या. हौशे, गौशे, नवशे आणि मावश्या. कसे ऐका. हौशे, चला 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 चला, यात्रा यात्रा आहे, त्र्यंबकची यात्रा आहे, गेलं पाहिजे, चला चला. हौशे. काही गौशे, कोणच्या दिंडीत गुलाबजामची पंगत आहे, इकडं मसाले भाते काय, जाऊ दे, तुमच्याकडे गुलाबजाम आहे का, चला चला चला. इकडे गौशे. आणि मग काही गौशे असे राहतात, भजन करायचं. युगे 28 विटेवरी उभा, चप्पल कोणाची चांगली दिसते, युगे 28 विटेवरी उभा, गाली लोटंगाच्या टायमाला तशीच घालून लगेच निघायचं. गौशे. काही मिळतंय का? गौशे. काही नवशे. देवा, पुरीच्या लग्नाला 10 वर्ष झाली, अजून पाळणा हलत नाही, बाळ नाही. एखादं बाळ जर दिलं
तर मी 11 वाऱ्या करील 900. ऐक हे 900. बरं, दिंडीत भजन करताना सुद्धा माणसांनी कसं केलं पाहिजे? काही मावश्या आहेत, मावश्यांचा लय तांडा वेगळा असतो महाराज. तुम्ही पहा, दिंडी सगळ्यांच्या पुढे हे सगळ्यांच्या मागं, मग त्यांची हळूद बँक निघणार, ती कंबरलाच खोजेल राहते बँक, ते नाही का मिस्त्रीचा बोकना. हा, ती बँक त्यांचा दिंडी निघायच्या 2-4 दिवस अगोदर अनिल महाराज त्यांचा तो स्पेशल दिवसच असतो एक. गवऱ्या गोळा करणं, त्याची राख तयार करणं, मिस्त्री कमी राखच जास्त. आणि मग दिंडी पुढे जाऊन त्यांची मागं थांबायची. 2-4 म्हाताऱ्या मागं थांबल्या का समजून घ्यायचं या काला थांबल्या. मग त्यांचा विशेष कार्यक्रम पाटील, मग ते असा बोकना काढणार आणि मग ते इकडं पहा ना, इकडं माझ्याकडे पहा, जाई ना घ्याय ना, मग तो लावला तर पाहिजे की नाही, ते पाहून घेणार. निळवंडी पाडे, निळवंडी पाडे, आपल्याला कोणी पाहतं का नाही अशी त्यांची खात्री. निळवंडी पाडे, निळवंडी पाडे, आणि आपल्याला कोणी पाहत नाही ही त्यांची खात्री झाली. कमदीत निळवंडी पाड्याचा पूल. आणि तेवढ्यात आपण जावा, सर आपण म्हणाव काय आजी, हे काय दिंडी आहे? ऐक नाही, असेच माणसं आहेत महाराज. कामाच्या निमित्ताने पळायचं, दिंडीमध्ये नामस्मरण करायचं नाही, लोकांच्या निंदा कोटाळ्या करत चालायचं. असं न करता देवाच्या पूजने सतत देवाचं नामस्मरण माणसाने करावं. 1 सेकंद सुद्धा नामस्मरणाशिवाय राहू नये. नामस्मरण केल्यानंतर काय होतं आणि नामस्मरण नाही केल्यानंतर काय होतं एका वाक्यात तुम्हाला सांगतो. तुम्ही जर तीर्थयात्रा करीत असाल, दिंडीत जर तुम्ही जात असाल आणि तुमचं लक्ष जर त्या दिंडीत नसेल, नामस्मरणात नसेल, तर काय होतं? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, गोष्टीला पुरावा आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. भ्रमी म्हणजे चालणे, जाणे. तुम्ही कुठेही जा, पण तुमचं चित्त जर तिथं नसेल तर तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, ते व्यर्थत्वाला प्राप्त होतं. आणि म्हणून माणसाने एकाग्र मन केलं पाहिजे, त्यासाठी मेडिटेशन केलं पाहिजे, ध्यान साधना केली पाहिजे. ती आपल्याकडून कधी होत नाही आणि म्हणून आपलं चित्त पांगून जातं. त्याला चिंता म्हणतात आणि ते चिंता माणसाला जिवंत जाळत असते. आणि म्हणून काळ म्हणजे वेळ, सारावा म्हणजे घालवावा. कशात घालवावा? चिंतने. ऐका, नामचिंतने करावे. आणि अजून काय केलं पाहिजे ऐकून ठेवा. एक वाक्य तुम्हाला सांगतो. आयुष्यात राहत असताना काही गोष्टी सांभाळल्या पाहिजे. जर तुम्हाला समाधानी जर राहायचं असेल तर कधी कोणाचं ऋण ठेवायचं नाही, कधी कोणाची हत्या करायची नाही, कधी कोणाशी वैर ठेवायचं नाही. काही काही लोक म्हटले आता ते जाऊन आले यात्रेला, तेच पुण्यवान झाले, मग आम्ही पुण्यवान नाही का? तुम्ही पुण्यवान आहेतच ना. पुण्यवान होण्यासाठी यात्रा केली पाहिजे, एक गोष्ट आहे. आणि पुढचं वाक्य ऐका. पुण्यवान होण्यासाठी यात्रा जरी नाही केली, पण तुमचं मन पवित्र जर असलं तर गंगा माता तुमच्या घरी येईल. मन चांगा तो कठवती मी गंगा. आहे का नाही? रोहिदास महाराज कुठंच गेले नाही, त्यांचं मन चांगलं होतं, मन निर्मळ होतं. येऊनी गोपाळ राहेत येथे. एक वाक्य बघा, मला व्हॉट्सअपला आलं होतं, लय गोड होतं, मला लय आवडलं. तुम्हाला कसं वाटतं पहा, नाही आवडलं तर टाकून द्या. वाक्य किती गोड आहे. बाहेरून जर तुम्ही निर्मळ झाले तर डायरेक्ट देवापर्यंत जाल. बाहेरून जर तुम्ही निर्मळ व्हाल तर देवापर्यंत जाल, आणि आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्या घरातच येईल. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहेत येथे. शबरी माता कुठंच गेली नाही, आतून निर्मळ झाली. परिणाम जगाचा बाप वाट वाकडी करून तिच्या कुटियात तिला दर्शन द्यायला आला. आणि पुतना नावाची राक्षसीन बाहेरून निर्मळ झाली, मरायला कृष्णाकडे गेली. याचा अर्थ असा होतो, मन जर चांगला असेल तर परमेश्वर जाग्यावरती येतो, कुठं जायची गरज नाही. विठाल विठाल. हे बघा, कोणाची निंदा करायची नाही, कोणाच्या कुटाळ्या करायची नाही, कोणाच्या लावालाव्या करायच्या नाही, कोणाच्या चाहड्या चुगल्या करायच्या नाही. इकडचं ऐकून तिकडे जाऊन सांगायचं नाही, तिकडचं ऐकून इकडे येऊन सांगायचं नाही. कोणाचं ऐकलं तर सरळ सांगायचं, हा असं असं मला काय माहित नाही. या गोष्टी सांभाळायच्या. कोणाचं धन बुडवायचं नाही, कोणाची लांडी लबाडी करायची नाही, देवाचं भावाचं बहिणीचं खायचं नाही. आयुष्यात कुठलाच देव तुम्हाला अंतर देणार नाही. काय चुकीचं बोलतोय की मी?
काय कशा करता पाहिजे? काय माळ जपली तरच परमेश्वर भेटतो अशातला भाग नाहीये. माळ जपलीच पाहिजे, नामस्मरण केलंच पाहिजे, पण नाही केलं तर काय देव मिळत नाही? हो मिळतो देव. देव म्हणजे कोण आहे? देव म्हणजे आपण सगळे माणसंच देव आहे. परम ईश्वर हेच आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. परमश्रेष्ठाची प्राप्ती करून देणारं जे आहे ती संतांची भेट आहे. आणि संतांची भेट झाली का ती परमेश्वरापर्यंत नेऊन पोहोचवते. म्हणून परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. कधी कोणाचं ऋण ठेवायचं नाही, कधी कोणाची हत्या करायची नाही, कधी कोणाशी वैर ठेवायचं नाही. वैर म्हणजे भांडण, दुश्मनी. ध्यानात ठेवा, वाटोळ करणारे, त्रास देणारे बाहेरचे लोक नसतात, आपल्या जवळचेच असतात. काय बाहेरचे राहतात का? आपल्या बरोबर जे लोक राहतात तेच मागं पुढं आमची निंदा करतात. आता आमच्या पुढं सुद्धा काही काही माणसं आता येणार, कार्यक्रम झाला का आमच्या पण येणार, काय कीर्तन झालं, वा वा छान छान, आणि आम्ही निघून गेलो काय हे असे करतात. त्याच्यामुळं लई जवळ जायचं नाही, लई विश्वास ठेवायचा नाही कोणावर, लई कोणात मिसळायचं नाही, लई कोणात नाही. अहो पूर्वी ते युट्यूबच्या अगोदरच्या घटना अशा असायच्या. लोक आम्हाला फोन करायचे तारखेसाठी. आई आमचा फोन जर लागला नाही तर 2-2, 3-3 दिवस लोक वाट पाहिजे. आता वाट नाही पाहती, नाही लागत का फोन, मरू तिकडं दुसरं घ्या, असे बोलतात. असे पंडित आहेत काही काही. हा ना, काही काही तर आम्हालाच फोन करते, महाराज तुमची तारीख घ्यायची होती पण लोक नाही म्हणले. लोक नाही, तूच नाही म्हणला. कोणचे लोक? लोकांचं काल नाव सांगतो. आहे का नाही? कधीच कोणाच्या लई जवळ जायचं नाही आणि कधी लई कोणाच्या लांब राहायचं नाही. लई जवळ जाल तर इतके रडाल आणि लई लांब राहाल तर कायमचे वाळीत पडाल. त्याच्यामुळे दुरून डोंगर साजरे असं जीवन प्रत्येकाने जगलं पाहिजे. महाराज इतिहास सुद्धा साक्षीला आहे. ज्यांच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवताना बाबा तेच तुमचा विश्वासघात करीत असतात. छत्रपती संभाजी महाराजांचा घात करणारी काय बाहेरची होती काय? त्यांच्या घरातले 3 जण होते. त्यांची आई सावत्र आणि त्यांच्या बायकोचे 2 भाऊ गणोजी आणि कान्होजी या 3घांनी मिळून संभाजी महाराजांचा घात केला होता. काय बोलायचं? वाटोळं करणारी काय बाहेरचे राहतात का? अहो कोणी करतं का बहिणीचा नवऱ्याचा घात? इथं केला, इतिहास साक्षीला आहे. अहो पहाडासारखा माणूस धिप्पाड दाद्या, काय झालं ऐका इकडे बा, धिप्पाड दाद्या पहाडासारखा माणूस, 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, सफरचंद सारखे गाल, धिप्पाड दाद्या मर्दासारखा मर्दगडी. पण जवळच्या लोकांनी वाटोळं केलं त्या माणसाचं, त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला संभाजी महाराजांना. काय बाहेरची माणसं होती काय? एक वाक्य सांगतो तुम्हाला इकडे बा, गाढवाला तुम्ही जर किती जीव लावला तरी तो लातच मारतो. कुत्र्याला तुम्ही किती सांभाळा तो चावतोच. तसे आपल्या आजूबाजूला सुद्धा असे काही काही माठ ठके त्याच्यावर तुम्ही किती प्रेम करा ते त्यांची लायकी दाखवतात. यांच्यापेक्षा विंचू परवडला. विंचू एकदाच नांगी मारतो, पण हे पावलं पावली नांग्या मारून आपल्याला मागं खेचण्याचा प्रयत्न करतात. याला सुद्धा पुरावा आहे. तुका म्हणे विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. तुका म्हणे विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, दुर्जन सर्वांगी. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या फक्त नांगीत विष आहे, पण यांच्या पावला पावला आता माझी यारी रंग पतंगाचे बरी, रंग पतंगाचे बरी, रंग पतंगाचे बरी. आता माझी यारी रंग पतंगाचे बरी, रंग पतंगाचे बरी, रंग पतंगाचे बरी. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाच्या नांगीत विष आहे, दुर्जनाच्या नसा नसात विष आहे. विंचवाची नांगी जर कापली ना भाऊ मागची त्या आकडा तर विंचू हबप आहे. हबप विंचू महाराज. त्यांचं कीर्तन निळवंडीला घ्या पुढच्या वर्षी. हबप विंचू महाराज. पण दुर्जनाच्या नसा नसात विष भरलेलं आहे. तो पावलं पावली नांग्या मारून मागं खेचत असतो. म्हणून अशा लोकांपासून सावध राहा. हे लोक आपलं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठीच आलेले असतात. आणि आयुष्यभर जर तुम्हाला देवाची प्राप्ती व्हावी अशी जर इच्छा असेल तर फक्त माणसाची खरं वागत चला. कोणाची निंदा करायची नाही, कोणाची लांडी लबाडी करायची नाही. आयुष्यभर या गोष्टी सांभाळा. आयुष्यात कुठलाच परमेश्वर तुम्हाला अंतर देणार नाही. देव हा एकच आहे, त्याचे अवतार फक्त वेगवेगळे आहेत. अनंत अवतार घेशी बघता आकारणे,
गेशी बघता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. देव एकच आहे, त्याचे अवतार वेगळे आहेत. माणसाला मोठं व्हायचं असेल तर सतत पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. एक सेकंद पण निगेटिव्ह नाही राहिलं पाहिजे आणि निगेटिव्ह लोकांचे तोंड सुद्धा नाही पाहिले पाहिजे. ध्यानात ठेवा, यात्रेला येणारे जे लोक असतात त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह असतात, काही पॉझिटिव्ह लोक असतात. पॉझिटिव्हांचा स्वीकार होतो आणि निगेटिव्हांचा बाजूला केलं जातं. परमेश्वर याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह विचार आहे. विचारा वाचून न पविजे समाधान, आणि म्हणून कायम माणसाने पॉझिटिव्ह राहावं. अशक्य गोष्टी शक्य करण्याचं ठिकाण जर कोण असेल तर पॉझिटिव्ह विचार आहे. एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला अंतःकरणापासून पाहिजे असते, मनापासून, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी सारा निसर्ग आणि हा परमेश्वर एक वटून मदत करीत असतो. आणि पाहिजे असलेली गोष्ट आपल्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग आणि परमेश्वर शांत बसत नाही. सतत पॉझिटिव्ह राहा. विठ्ठल विठ्ठल. आणि अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना अनेक अनुभव पावली येतात. त्या संतांचे विचार तुमच्या पुढे 2-3 ठेवतो आणि थांबतो. श्रावण महाराज आहेरीत बघा, आपल्या नाशिक जिल्ह्यातले विद्वान कीर्तनकार आहेत. श्रावण महाराज आहेरी मालेगावचे. 1991 साली ते संस्था सुटले बरं का माऊली, आणि ते परिक्रमेला गेले. तर आपल्या नाशिक भागातले का गुजरात परिसरातले कोणीतरी तिथे परिक्रमेला आले होते. ओंकारेश्वरला तिथून ती परिक्रमा सुरू होते. आणि ओंकारेश्वरला ते दर्शनाला खाली उतरले नदीमध्ये, तर त्यांचं बाळ, छोटंसं बाळ होतं, तर ते बाळ पाय घसरून खाली पडलं. श्रावण महाराजांनी सांगितलेली ही कथा आहे. ते म्हटले, महाराज मला सांगत होते बसल्या बसल्या, रात्री आमच्या गावात कीर्तन झालं आणि आमच्याच घरी मुक्कामी होते. मग मला सांगू लागले, महाराज ते बाळ पाण्यात सटकलं, पाणी गेलं. आता आम्ही विचार केला, आता बाळ गेलं आमचं, आता कसं काय करणार? अरे यात्रेला आम्ही आलोय आणि प्रदक्षिणा मारण्यासाठी आम्ही आलोय, आणि माझ्या घरचे लोक आम्हाला पोचवण्यासाठी आले होते आणि इथून परत माघारी जाणार होती माझी प्रदक्षिणा सुरू झाल्यानंतर. पण माझं बाळ इथं खाली पाण्यात पडलंय. आमच्या नर्मदेवरची सगळी निष्ठा आमची संपून गेली. आणि मनातल्या मनात तो माणूस फक्त एवढंच बोला, नर्मदे तुझी फेरी करण्यासाठी आलो होतो, पण माझ्यावरती तू विघ्न आणलं, मेलो तरी तुझं तोंड पाहणार नाही. आणि जर खरंच तू सत्वाची जर असेल नर्मदे, तर माझं बाळ जर मला परत मिळालं तर मी जगाला ओरडून सांगेल नर्मदा आजही जिवंत आहे. अर्ध्या पाऊण तास वाट बघितला, अंगावर काटा येईल किंवा सायन्सवाले डोक्यावर आपटलेले असतात 25% माणसं, त्यांना हे खरं वाटत नाही. 25-75% चांगले असतात. काही काहींना खोटं वाटतं या गोष्टी. त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज अर्ध्या पाऊण तासाने 2 हात असे वरती आले, भरजरीत चोडा घातलेले 2 हात, आणि ते बाळ वरती आणलं आणि सांगितलं, हे तुमचं बाळ आहे. त्या दिवसापासून निष्ठा बसली. आयुष्यभर त्या माणसाने त्यांना तिथूनच रामराम केला, बायकोला रामराम केला, सगळ्यांना रामराम केला. पुढं ते आहे का जिवंत आहे का मेले कोणाला माहीत नाही. अजून ते घरी परत गेले नाही. पुढचं जीवन त्यांनी नर्मदा मातेला अर्पण करून टाकलं. उरले ते हरी तुम्हा समर्पण. अशीच दुसरी कथा घडलेली आमच्या वारकरी संप्रदायातले आपल्या एक कीर्तनकार बालयोगी दत्तानंदजी महाराज ओतूरकर होऊन गेले बघा. भगवे कपडे ते घालायचे. नंतर त्यांनी नाव बदललं होतं नर्मदा मातेची परिक्रमा केल्यानंतर, पण त्यांचं पहिलं नाव दत्तात्रय होतं. ते ओतूरचे होते. योगी दत्तात्रय महाराज ओतूरकर असं त्यांचं नाव होतं. ते नंतर बालयोगी दत्तानंद गिरीजी महाराज म्हणून प्रसिद्ध झाले नर्मदा मातेची परिक्रमा केल्यानंतर. तर ते दत्तात्रय आणि त्यांचा एक शिष्य भागवत नावाचा परिक्रमा करण्यासाठी गेले होते. परिक्रमा करून दमले, भागले, शिनले, म्हणून थोडा आराम करावा म्हणून एका झाडी होती, त्या झाडीच्या थंडगार सावलीत ते झोपले. तर तो झोप झाल्यानंतर पाहिलं तर तो भागवताला आवाज दिला, कारण भागवत मेला होता. का? ज्या झाडीत हे झोपले होते तिथून एक भला मोठा सर्प निघाला होता आणि त्या भागवताला दंश त्यांनी केला होता आणि भागवत मेला होता. आणि जेव्हा ते उठले दत्तात्रय महाराज ओतूरकर, तुम्ही ती यूट्यूबला बघा, त्यांची ती कथा आहे, त्यांनी स्वतः ती प्रतिपादन केलेली आहे. ते भागवताच्या तोंडातून फेस येताना त्यांनी पाहिला, बापरे भागवत तर गेला, माझा भागवत गेला, जाग्यावर गेला. अरे रडायला लागले दत्तात्रय महाराज. आणि त्यांनी तिथून उठले, आतमध्ये गुडघे एवढ्या पाण्यात गेले नर्मदा मातेच्या पवित्र तीरावरती. तिथं आतमध्ये गेले, ते पाणी हातात घेतलं आणि सांगितलं, नर्मदा माते आजपर्यंत तुझी ख्याती जगभर प्रसिद्ध आहे. तुझ्यापर्यंत आल्यानंतर कुणी वापस कधी गेला नाही. तू ज्याला स्वीकारलंय त्याला तू स्वीकारलंय, ज्याला तू स्वीकारत नाही ते तुझ्यापर्यंत पोहोचत नाही. पण तुझी ख्याती ऐकून तुझी परिक्रमा करण्यासाठी आलोय.
मी एक कीर्तनकार आहे, तुझा प्रचार प्रसार करण्यासाठी मी माझं ध्येय निश्चित केलेलं आहे आणि भागवताला घेऊन मी त्याच्या घरून त्याला आणलं आणि प्रदक्षिणा मारतोय आणि माझ्यावरती हे विघ्न काय यावं. जर आता माझा भागवत जर मेला आणि ही बातमी जर मारे आणि बाहेरून आवाज दिल्यानंतर जेव्हा आतमधून पोरगा पळत येतो तसं ते तोंडात पाणी वाचल्याबरोबर भागवत मोठ्याने ओरडला आणि मोठ्याने जयजकार केला त्यांनी. ही नर्मदा मातेची खासियत आहे. आणि म्हणून नर्मदा मातेला जाणारे भाविक वेडे नसतात, ते ध्येय वेडे असतात. नुसते वेडे नाही, ते ध्येय वेडे असतात, प्रेम वेडे असतात. आणि त्यांनी नर्मदा मातेच्या आणि तुम्ही अजून बघा, माझ्याकडे लक्ष द्या, जे नर्मदा मातेची परिक्रमा करून येतात ना त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज विलक्षण असतं. त्यांच्या चेहऱ्यावरची इमेज फार वेगळी तयार होत असते. मी इकडे या इकडे मला वाटलं काय झालं. हा नर्मदा मातेची झालं 5-10 मिनिटं संपले माझं. नर्मदा मातेची परिक्रमा करून जी माणसं येतात ना दादा, ती माणसं नाही राहत, ते नर्मदा मातेची सुपुत्र असतात. आणि तिथून पुढे त्यांचं जीवन नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर म्हणून सुरू होतं आणि आयुष्यभर ते त्याच युक्तीमध्ये राहतात. त्यांना संसाराची घेणं नसतं, बायका पोरांशी घेणं नसतं, ते सगळ्यांमध्ये राहतात, सगळ्यांना जीव लावतात. पण त्यांचं एकच ध्येय, माझी आई नर्मदा माता आहे आणि तिनं मला सांभाळलंय आणि आयुष्य मला तिच्या कुशीतच घालवायचंय. म्हणून ते प्रेम वेडे होऊन जातात, ध्येय वेडे होऊन जातात. आणि अजून पुढची एक गोष्ट तुम्हाला सांगतो बघा, नर्मदा माता एक विलक्षण तेज त्यांच्या चेहऱ्यावर ठेवून जाते. तुम्ही बघा, आता आम्ही कीर्तनकार मंडळी, आमच्याकडे पाहून लोक काय म्हणतात, हे कीर्तनकार आहे. म्हणजे एक इमेज आमची तयार झाली, हे कीर्तनकार आहेत, हे मृदंग वादक आहे, हा शिक्का त्यांच्यावर पडलाय. तसे तुम्ही आता तुमच्या गावात एवढी माणसं निळवंडीमध्ये, तुमच्याकडे पाहून कोणी म्हणलं का तुम्ही नर्मदे मातेला जाऊन आले? कोणी म्हणलं का या तुम्ही नर्मदेची परिक्रमा केली असं कोणी म्हणलं का? पण यांना पाहिल्या लोक कोणालाही सांगतील हे ना नर्मदेला जाऊन आले. हा एक शिक्का त्यांच्या वाट्याला झाला आणि इथून पुढचं जीवन नर्मदा मातेच्या स्वाधीन व्हावं. नर्मदा मातेने त्यांचं उरलेलं आयुष्य आनंदात सुखात घालवावं. कुठला अनिष्ट अत्याचार त्यांच्या वाट्याला कधी येणार नाही, येऊ नये. जरी येणार असेल तर नर्मदा माता ही सगळ्या जगाची आई आहे, ती पापदायिनी आहे, पापाचं क्षालन करणारी आहे. आणि तिच्यात जो आंघोळ करतो, तिचं जो पाणी प्राशन करतो, तो सर्व पापातून मुक्त होतो. अशा अर्थाचं चिंतन आहे. विठोबा रखुमाई पाटील पाटील टाळ्या वाजवा आणि म्हणा. हर जगाला जय जय ठोपा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय ठोपा. टाळी वाजवा, टाळी टाळी. जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरी जय विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरे जय जय विठोबा रखुमाई, कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज, नर्मदा मैया की जय. जय विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, हरि हरि जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरि 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 जय विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई, हरि जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा जय विठोबा रखुमाई. इथून पुढचं आयुष्य, दादांचं जे आयुष्य आहे, इथून पुढचं आदरणीय माणिकराव कारभारी पाटील यांचं जे आयुष्य आहे, ते देह समर्पिजे देवा,
भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. इथून पुढचं आयुष्य जर देवाच्या सान्निध्यात घालवलं आणि नर्मदा मातेच्या नामस्मरणात घालवलं तर नर्मदा मातेला त्यांचा आनंद होईल. तयाचा हरिख वाटे देवा असं तुकोबाराय सुद्धा म्हटलेत. आणि म्हणून युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण. कीर्तन आपलं संपलंय, 12:30 वाजतायत. थोडासा उशीर झाला आम्हालाही आणि तुमची पण मिरवणूक सुरू होती. पण जाताना एकच गोष्ट सांगतो, ऐका. आयुष्यात समाधानी राहायचं असेल, आलेले सगळे पाहुणे एवढं ऐका, कधी श्रीमंतीचा गर्व होऊन देऊ नका, विद्वत्तेचा अजिबात गर्व होऊन देऊ नका, सौंदर्याचा अजिबात गर्व होऊन देऊ नका, आणि आयुष्यात कधी कोणाला कमी समजू नका. या 4 गोष्टी प्रत्येकाने सांभाळा. श्रीमंतीचा गर्व का नाही होऊन द्यायचं कैलासराव? आपल्यापेक्षा लय लोक श्रीमंत या जगात राहतात. पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर काढता येत नाही. काही येतं काढता? येतं काढता. त्या सिन्नर तालुक्यात एक गाव आहे मोहो, तिकडं दाव्याला गेलो. त्यांना म्हणलं कोण वारलंय नावं लिहून द्या. अनिलराव दादा, ते एक जण आलं, मला म्हणता हा पेन घ्या तुम्हीतल्या. त्यानं तो पेन मला दिला, तो पेन मला लय आवडला, लय भारी होता तो, पेनच लय खास होता. त्याला म्हणलं तुमचा पेन भारी आहे. तो म्हणे तुम्ही किंमत नाही विचारली. गुरमी गमेंट. म्हणलं केवढ्याच आहे? म्हणे 300. हा पेन 300 रुपयाचा आहे म्हणे. हा. म्हणलं मग तुम्ही लिहा ना. माझं अक्षर चांगलं नाही, तुम्हीच लिहा. मग तो काल इथं लावायलाच ठेवले का फक्त? हा, पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर काढता येत नाही. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप मिळत नाही. पैशाने मंदिर बांधता येतं, देव सुद्धा विकत आणता येतो, त्या देवामध्ये देवत्व आणता येत नाही. पैशाने वडापाव खाता येतो, पैसा खाता येत नाही. का पैसा खाता का? इकडे बमा इकडे. लय भूक लागली, 100 रुपये खाला, अस्कोड झालं आणि ढेकर दिला, अस्कोड झालं का? अजिबात नाही. पैशाने पुस्तकं घेता येतील, त्याच्यातलं ज्ञान प्राप्त करता येत नाही. पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला लय भेटतील, पण माणुसकीनं श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी तुम्हाला तुमचे पावलं झिजवावे लागतील. कधी श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही. आणि एकेकाळी जे लोक फार श्रीमंत होते त्यांचे खायची वांदे, त्यांच्या अवगुणापायी. विद्वत्तेचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. आपल्यापेक्षा ज्ञानी लोक, पंडित लोक या जगात राहतात, लय हुशार आहेत काही काही माणसं. पाहिजे तुम्हाला हे बाई वांगी पा, हे बाई केवडली वांगी, यांच्यापेक्षा वांग मोठ राहते. पण 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करतात. हे केवडली पाहते, एवढलीची. आणि वरून बाबाला सांगा, बाबा तुम्हाला कळत नाही, नीट वापरा. आता यांच्या पुढे आपली विद्वत्ता न्यायची कुठं? कधीच कोणाला विद्वत्तेचा गर्व होऊन द्यायचा नाही. सौंदर्याचा अजिबात गर्व होऊन द्यायचा नाही. का बरं नाही होऊन द्यायचा? हे बघा, आपल्यापेक्षा भारी दिसणारी लोक या जगात राहतात. आपला रंग काळा आहे किंवा गोरा आहे, ही ईश्वरानं दिलेली देणगी आहे. कधी खचून जायचं नाही, माझी बायको एवढी गोरी आणि मी सावळा आहे असं कधी म्हणायचं नाही. माणसाने देवानी माणसाला दिलेले 2च रंग आहे, काळा आणि गोरा. ती एवढी गोरी आणि मी सावळा असं का? माणसाच्या रंगावरून कधी कोणाला चांगलं ठरवायचं नाही. तो जाडा आहे किंवा बारीक आहे, काळा आहे किंवा गोरा आहे, उंच आहे किंवा ठेंगणा आहे, यावरून चांगलं ठरवायचं नाही. मग तो मनाने किती चांगला आहे याच्याहून माणसाचं सौंदर्य ठरत असतं. नाहीतरी काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी डेंजर चावते आहे ना. उद्या कळल. ज्यांना कळलं नाही त्यांनी आता प्रसाद घेऊन जा, त्याला 5G लागतंय का? या अजून काय काय 2G मध्येच आहे. एकाने कीर्तन झाल्यावर 8 दिवसांनी फोन केला मला, कृष्णा महाराज एक. म्हणलं हा. म्हणलं कोण आहे तुम्ही, काय झालं तुम्हाला? तो म्हणे तुम्ही केलेला जोक मला आता कळला. मग त्या दिवशी काय बिड्या फुकायला गेलता का मंडपाच्या माग? कुठे गेलता? कुठे का तंबाखू मळीत होता? आहे का नाही? 5G लागतं आहे त्याला, आहे का नाही? कधीच सौंदर्याचा गर्व होऊन द्यायचा नाही आणि कधीच कोणाला कमी समजायचं नाही. कोणाची वेळ कधी उजाडेल, कोण कधी कुठं निघून जाईल याचा भरोसा नाही. म्हणून कधीच कोणाला कमी समजायचं नाही. कधीच कोणाची निंदा करू नका. आपल्या तोंडाने, आपल्या वाचेने कोणाची निंदा करू नका. कोणाच्या लावालाव्या चाड्या चुगल्या होऊन देऊ नका. कारण जो माणूस दुसऱ्याची निंदा करतो त्याची आई व्यभिचारी नसते असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. चहाडाची माता व्यभिचारीनं तत्वता. म्हणून कधीच आपल्या तोंडाने निंदा घडता कामा नये. कारण जेव्हा निंदा घडते तेव्हा साऱ्या गावाचं पाप आपल्या माथ्यावरती पडत असतं. म्हणून ही गोष्ट प्रत्येकाने सांभाळा. आणि आदरणीय श्री माणिकराव पाटील यांना मी मनापासून आणि एकदम अंतःकरणापासून नर्मदा मातेची सेवा करून तुम्ही आलात, अशी सेवा तुमच्या वतीनं अनेकांना तुम्ही प्रवृत्त करा. देवी ठरवेल नर्मदा माता त्यांना बोलवायचं की न बोलवायचं, पण तुम्ही प्रवृत्त करण्याचं काम तुम्ही करा. कारण तुम्ही तिचे आता सपुत्र आहात. कारण निळवंडी गाव आणि पाटील कुटुंब आणि आता तुम्ही वेगळे आहात. कारण
त्यांच्यापासून तुम्ही दूर नाहीत, त्यांच्यातच तुम्ही राहणार, त्यांच्याबरोबर तुम्ही राहणार. पण मात्र तुम्हाला नर्मदा माईनं स्वीकारलेलं आहे. पण इथून पुढं नर्मदा माईच्या बरोबर जाण्यासाठी किंवा तिच्या सोबत राहण्यासाठी किंवा तिच्या आयुष्यभर तुम्ही तिच्या स्मरणात राहावं एवढ्यासाठी अनेकांना तुमच्या वतीनं प्रवृत्त व्हावं अशी अपेक्षा करतो आणि वाणीला माझ्या पूर्णविराम देतो. तुमचं उरलेलं आयुष्य सुखात आनंदात समाधानात जावं आणि कार्यक्रमाला पूर्णविराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान भोगताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान भोक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान भोगताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान भोक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. नर्मदा मातेचं एक भजन आहे, तेवढं भजन होईल आणि मग सर्वांनी उठा. वा घ्या तिकडे ते. भजन कॅमेरा होईल करा. आणि नंतर आपण सामुदायिक नर्मदा मातेची आरती करून कार्यक्रमाची सांगता करू. सर्वांनी म्हणा बरं का, सर्वांनी हं? आळस कोणी करू नका. हे सगळ्यांना फिरवा. यांच्यावर करा कॅमेरा. हरी ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. टाळी टाळी. पार्वती वादन सदाशिवा. ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. पार्वती माता सदाशिवा. पार्वती वल्लभ 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 सदाशिवा. ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. पार्वती वल्लभ सदाशिवा. ओम नमो नर्मदे मायरे वा पार्वती वल्लभ सदाशिवा. पार्वती वल्लभ सदाशिवा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोले रे. मंदिरात देवीचं मंदिर आहे का मध्ये? हा, तिथं आरती घेऊन जा. जा तुम्ही पण दादा, हे आपले परिक्रमावासी सहपत्नी जा जोडी मिळून. वा झाले समाधान तुमचे देखिले चरणा. आता उठावेशे मनाईत नाही नारायण. सुरवाडिकपणे ते सापडले केले. आता उठावेशे मनाईत नाही नारायण. अरे तुका म्हणे भोग गेला निवारीला ला. आता उठावेशे मनाईत नाही नारायण. आज करोनी आरती चक्रपाने ओवाळते. आजी पुराणे नवस धन्य काळ हा दिवस. पहा पाऊस कळा पुण्यवंत तुम्ही वाळा. आजी पुराणे नवस धन्य काळ हा दिवस. अरे तुका वाहे टाळी उभा सन्मिद्र जवळे. आजी पुराणे नवस धन्य काळ हा दिवस. प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते ओवाळते. धन्य धन्य ते लोचना नित्य करती अवलोकन. बाळा प्रौढाने मुग्धा ओवाळते परमानंदा. धन्य धन्य ते लोचना नित्य करती अवलोकन. नामा म्हणे केशवा ते देखुनी राही लोटत असते. धन्य धन्य ते लोचना नित्य करती अवलोकन. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. पूर्वे पूर्वे प्रेम कृपा दयाची. सर्वांगी सुंदर उषे दुराची. कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमारा. चंदनाची मोठी कुमकुम केशरा. हिरे जडित मृड शोभा तो बरा. रंजन पोरे चरणे गागर्या. जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. स्वर सोंड वक्र तोंड त्रिनयना. दासमाचा वाटपाये सदना. संकटी पावावी निर्गावी रक्षावी सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव ओम जय जगदानंदे
मैया जय आनंद कंदे ब्रह्मा हरिहर शंकर हरे वा शिव हरे शंकर रुद्रे पालनते जय जगदानंदे देवे नारद सारद तुम वर वरदान अभिनव पद चंडे ओ मैया अभिनव पद चंडे सुर नर मुनि जन सेवत सुर नर मुनि जन सेवत आनंदे ओम जय जगदानंदे देवी ध्रुमक वाहन राजत वीणा वाजन्ते ओ मैया वीणा वाजन्ते झुमगम 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 जनन 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 रमते राजनते ओम जय जगदानंदे देवी बाजत ताल मृदंग सुरमंडल रमते ओ मैया सुरमंडल रमते तोडितान तुरडड तुरडड तुरड रमतो संवृत्ते जय जगदानंदे देवी सकल प्रभुवन वर आप विराजत निश दिन आनंदे ओ मैया निश दिन आनंदे गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भाव बेटाते ओम जय जगदानंदे मैया जी को कंचन थार विराजत अगर कपूर बाती ओ मैया अगर कपूर बाती अमर कंठ में विराजत घाटन घाट पूजावत कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदे मैया जी की आरती निश दिन पढ़ जो कोई पढ़ गावे ओ मैया जो कोई पढ़ गावे जपत शिवानंद स्वामी भजत हरे हर स्वामी मनोवांछित फल पावे ओम जय जगदानंदे ओम जय जगदानंदे मैया जय आनंद कंदे ब्रह्मा हरिहर शंकर देवा शिव हरि शंकर रुद्रे पालनते ओम जय जगदानंदे फिरा खाली नोटांगण वंदिन चरण डोळ्याने तुझे प्रेमी आलिंगन आनंद पूजन भावे वाली म्हणे विठ्ठल